मी आत्ता आलोय फ्लॅगस्टाफ इथल्या लॉवेल ऑब्झर्वेटरीमध्ये. ही तीच जागा आहे जिथे प्लुटोचा शोध लागला. तोच प्लुटो जो 9वा ग्रह समजला गेला, पण काही वर्षांपूर्वी त्याचा ग्रह असण्याचा दर्जा आपण काढून घेतलेला आहे. क्लाइड टॉम्बॉक या शास्त्रज्ञांनी त्याचा 13 इंची ॲस्ट्रोग्राफ म्हणजे असा टेलिस्कोप ज्याच्यातनं फोटो काढता येतात असा वापरून प्लुटोचा शोध लावला 1930 साली. हा शोध नक्की लावला कसा, तर त्या ॲस्ट्रोग्राफमधनं त्यांनी एका रात्री आकाशाच्या एका भागाचे फोटो काढले. बरोबर 6 दिवसांनंतर त्याच भागाचे त्यांनी अजून काही फोटो काढले. आता हे जे 2 फोटो आहेत की जे 6 दिवसांच्या गॅपनी काढले, ते त्यांनी ह्या मशीनद्वारे एकमेकांच्या वरती ठेवले आणि त्या दोन्ही फोटोमध्ये सगळे तारे मॅच होत होते, जागच्या जागे होते. पण त्यातला एक तारा जो होता, एक डॉट जो होता लाईटचा, त्याने त्याची जागा बदललेली होती. त्यांनी पुढे त्याचा ॲनालिसिस, खूप रिसर्च केला, गणित मांडलं आणि त्याच्यावरून त्यांनी हे शोधून काढलं की हा जो डॉट आहे हा ॲक्च्युली सूर्याभोवती एक प्रदक्षिणा मारणारा हा ग्रह आहे आणि त्याचं नाव त्यांनी रोवर असं ठेवलं. 1931 मध्ये त्याचं नामकरण प्लुटो असं केलं गेलं. खगोलशास्त्राची आवड असणाऱ्यांसाठी लॉवेल ऑब्झर्वेटरी ही एक मस्त पर्वणी आहे. रोज संध्याकाळी इथे आकाशदर्शनाचा 1 तासाचा कार्यक्रम होतो. फार मोठे मोठे अद्ययावत टेलिस्कोप्स आहेत ज्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी बघता येतात. राहिला प्रश्न प्लुटोचा, तर नाही तो कुठला रॉकी प्लॅनेट आहे, नाही तो गॅस जायंट आहे, तर तो आहे ड्वार्फ प्लॅनेट म्हणजे बट्टू ग्रह.